नाम से जाना चाहूंगा। मैं यथा वचन देता हूँ कि सारे विश्व का। नमस्कार मंडळी, मी ऋषी गाडी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतोय। तर मंडळी, आज होळीचो तिसरा दिवस असा आणि आज आम्ही मांड उत्सव बघूक नेरूरला जातलो। तर मंडळी, मांड उत्सव कसो भरता, थंय रोंबाट कसा असता ता बघूच्यासाठी आम्ही जातो। तुमका पण मी दाखवतलोय। तर मंडळी, चला नेरूरला जाऊया। तर मंडळी, आम्ही नेरात येऊन पोचलेले असो। आता आपण जय चलचित्र सजवतो थंय जाऊया। मंडळी, इकडे भरगच्च अशी दुकानं भरलेली असत, तुम्ही बघू शकतास। मंडळी, इकडे रसिकांका बसाच्यासाठी 3 गॅलरी बांधलेली असत। ही दुसरी आणि ही तिसरी। मंडळी, ही असा ती लेडीज स्पेशल हा। या ठिकाणी मंडळी रोमटाची तळी ठेवली जाता आणि नवसाची गाराणी असतात ती केली जातात। मंडळी, या साईडला पण चलचित्र सजवचा काम चालू असा। मंडळी, जी तुमका गर्दी दिसतात ती गायत नाही असा। थोड्या वेळात बघा किती गर्दी होता ती। पाहायला मिळतात। इथले जे सुतार बांधव आहेत, कुशाग्र कारागीर आहेत, महाराष्ट्रभरात मोठी देवालय आहेत। व कुठल्याही देवस्थानचा रथ बनवायचा असेल किंवा प्रवेशद्वाराचं कोरीव काम करायचं असेल तरी इथल्या सुतार बांधवांना खास आदरास्तव बोलवलं जातं। संपूर्ण महाराष्ट्रात आपण अनेक देवस्थानाच्या माध्यमातून त्यांची कलाकुसर पाहू शकतो। सिंधुदुर्गात दीनता, नम्रता, संस्कार संपन्नता, प्रेम, आपुलकी, जिव्हाळ्याचं बंधन निभावण्याची वृत्ती असा भक्त ज्यावेळी स्वयंभू कलेश्वराच्या दरबारात जातो त्यावेळी साक्षात स्वयंभू कलेश्वराचा आनंद गगनात मावेना असा होतो। अगदी अनादी कालापासून हे समीकरण चालत आलेलं आहे। म्हणून सांगू इच्छितो, शिमग्यात रंग उधळतो कला गुणांचे, शिमग्यात रंग उधळतो कला गुणांचे, मांड उत्सव नेरूरचा, मांड उत्सव नेरूरचा, हे पाहू की ते पाहू ग हवेत डोळे 17, हे पाहू की ते पाहू ग हवेत डोळे 17। म्हणजे तुम्हाला असं वाटणार हा देखावा पाहू की तो देखावा पाहू, प्रत्येकाचं सादरीकरण दर्जात्मक असतं आणि म्हणूनच या मांड उत्सवात अचाट आणि तोबा अशी गर्दी होते। आणि मित्रांनो, शेवटपर्यंत हा गर्दीचा उच्चांक टिकून राहतो। गेली अनेक वर्ष हे समीकरण चालत आलेलं आहे आणि याही वर्षी त्याची प्रचिती तुम्ही या ठिकाणी घेणार आहात। अगदी मंडळी, प्रत्येक ग्रुपची संगीत साथ हैसर असता। मंडळी, रोंबाट मांडाच्या जवळ इलेला असा आणि आता हिचं गर्दी किती झालेली आहे ती बघा। मंडई रोंबाट मांडावर इलेला असा।
आणि ही जी तळी हातीत असा तो आमचो मित्र पप्पू गावडे असा. टोमटा बरोबर सुद्धा बरीच मंडळी येता. मंडळीचं नवस फेडूची आणि नवीन नवस करूची गाराणी चालू असत. मंडळी गर्दी एवढी झालेली असा, माणसांका बसाक जागा नाही म्हणून लोकांच्या घराच्या कौलावर पण जाऊन बसलेले आहोत. हे बघा मंडळी कौलावर जाऊन बसलेले असत. पहिला सादरीकरण आना मिस्त्री आणि ग्रुप यांचा होता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणेश महाराज की गणपती महाराज की. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय. मस्तकातुरी वाहे गंगार मस्तकातुरी वाहे गंगार मस्तकातुरी वाहे गंगार भस्मधारित सारा का. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय. हर हर महादेव शंभो हर हर महादेव शंभो हर हर महादेव शंभो हर हर महादेव.
देखावे आहेत ते समोरून बाहेर जाणार आहेत. आकर्षक चित्ररथ देखावे आहेत त्याचं जे कथासार आहे ते या ठिकाणी सादर करा तुम्ही. कथासार ज्या पुराण कथासारावरती आधारित हे देखावे सादर केले आहेत त्याचं विस्तारित संकल्पना ती कथासाराची देवताओं, विश्व का संकट मैंने दूर किया। महादेव ने यज्ञ से विद्यवान के वरदान रूप संपूर्ण दिगंबर स्वरूप मैं गुणेश्वर और नील सरस्वती प्रकट होकर विश्व का संकट दूर किया। मेरे साथ उचिष्ट के अंदर से प्रकट हुई मेरी पत्नी नील सरस्वती मातंग उचिष्ट चांडाली रतव पुष्पिनी तारा के नाम से प्रसिद्ध होगी और मैं सारे संसार का रक्षण करता पति के नाम से जाना जाऊंगा। मैं यथा वचन देता हूँ कि सारे विश्व का ब्रह्मांड का और पृथ्वी लोक का रक्षण करूंगा। तथास्तु तथास्तु तथास्तु। रक्षा करो उसको और सारे देवताओं को दैत्य विद्यमान ने बंदी किया है। दैत्य विद्यमान ने पृथ्वी पर ओम हवन बंद किया है। दैत्य विद्यमान ने पृथ्वी पर ओम हवन बंद किया है। हमें देवताओं को शक्ति मिल नहीं रही है। हमारी रक्षा करो, हमारी रक्षा करो महादेव, हमारी रक्षा करो।
यज्ञ को प्रारंभ करें।